नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी सुलभ भारती इयत्ता 8वी आपल्या या पाठ्यपुस्तकामध्ये पाठ क्रमांक 2 मी चित्रकार कसा झालो हा अतिशय सुंदर असा पाठ आपल्याला देण्यात आलेला आहे। या पाठाअंतर्गत पान क्रमांक 3, 4 आणि 5 वर आपल्याला जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे, लेखकाने पाठात कलेसंबंधी वर्णिलेले 2 विषय। कोणकोणत्या 2 कलांबद्दल लेखक आपल्याला सांगत आहेत या पाठांतर्गत? तर चित्रकला आणि मूर्तिकला। कशा प्रकारे चित्रकला केली त्यांनी त्यांच्या गावामध्ये, त्यानंतर मूर्ती कशा बनवल्या हे आपल्याला सगळं या पाठामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने लेखकाने सांगितलेले आहे। चला दुसरा प्रश्न पाहूयात, काय ते सांगा। मूर्तीला तडे जाऊ नये यासाठी लेखकाला सापडलेला उपाय। आपण पाठामध्ये पाहिलं की कशा प्रकारे लेखक मातीपासून मूर्ती घडवत होते, पण ती माती सुकल्यानंतर त्या मूर्तीला काय होत होतं, तडे जात होते। मग तडे जाऊ नये यासाठी लेखकाने 2 उपाय शोधून काढले। पहिला उपाय काय, तर लेखकाने थोडेसे निरीक्षण केले की जे जनावरांचे शेण येते, गाईचे म्हशीचे, ते जे शेण आहे ते वाळवल्यानंतर काय तयार होतं, शेणाच्या गवऱ्या, आणि ते शेणाच्या गवऱ्यांना मात्र तडे जात नाहीत हे त्यांनी ऑब्झर्व केलं, याचं त्यांनी निरीक्षण केलं। आणि मग लेखकाने मातीमध्ये हे गाईचं शेण मिक्स केलं आणि त्यापासून मूर्ती तयार केली। मूर्ती थोड्या काळासाठी व्यवस्थित राहिली, पण कालांतराने त्याला पुन्हा थोडेसे तडे जाऊ लागले, छोटे छोटेसे। मग त्यांना असं वाटलं की हे तर आपल्याला उपयोगी आहे, शेण मिक्स करून आपण मूर्ती घडवू शकतो, पण तरी सुद्धा छोटे छोटेसे असे तडे जात आहेत। मग त्यांनी काय केलं, घोड्याची लीद मिक्स केली, मिसळली मातीमध्ये, आणि मग जी मूर्ती त्यांनी तयार केली त्या मूर्तीला मात्र काही तडे गेले नाहीत, हो ना। सो मूर्तीला तडे जाऊ नये यासाठी लेखकाला सापडलेले उपाय कोणते, तर मातीत गाईचे शेण मिसळणे, त्यानंतर मातीत घोड्याची लीद मिसळणे। घोड्याची लीद म्हणजे काय, तर घोड्याचे शेणच। चला पुढील प्रश्न पाहूयात, लेखकाचा कॅनव्हास। उत्तर, पाण्याच्या प्रवाहामुळे गुळगुळीत सपाट झालेले लांब रुंद पसरलेले खडक हा लेखकाचा काय होता, कॅनव्हास होता। चला पुढील प्रश्न पाहूयात, आकृती पूर्ण करा। त्यातील अ आहे, लेखकाने त्यांच्या खेड्याचे सांगितलेले विशेष। कसे होते त्यांचे खेडे, लेखकाने काय सांगितलेले आहे आपल्याला पाठामध्ये, खेडे कसे होते, तर निसर्गरम्य आणि सुसंस्कृत। आ आहे, लेखकाच्या खेड्याचे सौंदर्य वाढवणारे घटक। लेखकाच्या खेड्याचे जे सौंदर्य आहे ते वाढवणारे कोणकोणत्या घटकांबद्दल लेखकाने आपल्याला पाठामध्ये सांगितले। काय काय होतं त्यांच्या खेड्यामध्ये, तर घनदाट जंगल, त्यानंतर दुथडी भरून वाहणारी नदी, निळे डोंगर आणि हिरवे जंगल। या सगळ्या गोष्टींमुळे लेखकाचे खेडे हे अतिशय सुंदर वाटत होते। चला पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 4, योग्य जोड्या जुळवा। अ गट ब गट। आता इथे रंग दिलेले आहेत, पिवळा, जांभळा, भगवा, हिरवा। लेखकाने हे सगळे रंग कशा प्रकारे तयार केले होते हे आपल्याला ब गटामध्ये दिलेले आहे, पण त्याच्या आपल्याला जोड्या जुळवायचा आहे की पिवळा रंग कसा तयार केला, जांभळा कसा केला, भगवा कसा केला आणि हिरवा कसा केला। हे पहा इथे उत्तर आहे, पिवळा कसा केला, दगडापासून, त्यानंतर जांभळा कसा केला, काटे सावरीच्या फुलातील परागकणांपासून, त्यानंतर भगवा कसा केला, तर शेंद्री झाडाच्या बियांपासून, आणि हिरवा झाडांच्या पानांपासून। चला पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 5, एका शब्दात उत्तरे लिहा। बांबूच्या कवळ्या काडीपासून तयार व्हायचा। कशा प्रकारे लेखक ब्रश तयार करत होते, तर बांबूच्या कवळ्या काडीचं सुरुवातीचं जे टोक आहे ते थोडंसं ठेचून ब्रश तयार करत होते, हे आपल्याला पाठामध्ये लेखकाने सांगितलेले आहे। मग बांबूच्या कवळ्या काडीपासून तयार व्हायचा तो ब्रश। चित्र काढण्यासाठी वापरला जाणारा कागद कोणता असतो, काय म्हणतात त्याला म्हणतात कॅनव्हास। त्यानंतर लाल भडक मातीपासून तयार केल्या जायच्या, काय तयार केल्या जायच्या, तर मूर्ती। ओलं असताना जसं असतं तसंच वाळल्यावरही राहतं, काय असतं, गाईचं शेण। गाईच्या शेणापासून गवऱ्या तयार करतात की नाही, गावाकडे तुम्ही कधी पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की कशा प्रकारे शेणापासून गावाकडच्या बायका हे शेणाच्या गवऱ्या तयार करत असतात। जसं ते ओलं असतं त्याचप्रमाणे सुकल्यानंतर सुद्धा तो तसंच आपल्याला दिसत असतं। घोड्याच्या शेणाला म्हणतात, काय म्हणतात, आताच मी तुम्हाला सांगितलं, लीद। पुढील प्रश्न, तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधना करता येते या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस अशक्य ते शक्य करू शकतो। हो,
हे विधान मात्र खरं आहे बरं का. आपली इच्छाशक्ती प्रबळ असली ना की अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा आपण शक्य करून दाखवू शकतो. फक्त त्याच्या आतील इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे. उदाहरणार्थ, परीक्षेत चांगले गुण मिळावेत म्हणून काही ट्युशन व क्लास लावण्याची गरज नसतेच मुळी. कोणत्याही विद्यार्थ्याने वर्गात शिकवतानाच लक्ष देऊन जर तो भाग विषय समजून घेतला आणि स्वतः अभ्यास करून परीक्षेची तयारी केली तर त्यास चांगले गुण मिळू शकतात. फक्त त्याच्या मनात अभ्यास, सराव, पाठांतर करण्याची प्रबळ इच्छा हवी. एखाद्या मातीच्या गोळ्यापासून मूर्ती बनवण्यासाठी काही प्रशिक्षण घेण्याचीच गरज नसते. ती कला आपल्या बोटात उपजतच असते. फक्त तिला ओळखून प्रयत्न करणे महत्वाचे असते. अशी कितीतरी उदाहरणे आहेत की थोर मूर्तिकार कोणत्याही मूर्तिकलेच्या शाळेत न जाता त्यांच्या हातून चांगल्या प्रतीच्या मूर्ती घडल्या गेल्या आहेत. म्हणून मनात तीव्र इच्छा असेल तर कोणत्याही साधनांशिवाय कलेची साधना आपणास करता येते असे म्हणता येईल. चला पुढील प्रश्न पाहूयात. खेळूया शब्दांशी. खाली दिलेल्या शब्दांतून नाम व विशेषण ओळखून त्यांच्या जोड्या इथे आपल्याला जुळवायला सांगितलेले आहेत. मग इथे दिलेलं आहे डोंगर, हिरवी, राने, सावली, निळे, दाट. त्यामध्ये नाम आणि विशेषण यांच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. मग कशा प्रकारे जुळवणार आपण? दाट काय असतं? निळे काय असतं? निळे डोंगर, त्यानंतर दाट सावली, हिरवी राने. पुढे पाहूयात काय दिलंय. शोध घेऊया. आता हे इंटरनेटवरून तुम्हाला स्वतः शोधायचं आहे. विविध झाडांपासून रंग तयार केले जातात, त्यांची आंतरजालाच्या मदतीने माहिती मिळवायची आहे. चर्चा करायची आहे इथे आता. प्रत्येकाच्या अंगी काही ना काही कला असते. तुमच्या मित्रमैत्रिणींसमवेत त्यांना आवडणाऱ्या गोष्टींविषयी चर्चा करा. ती गोष्ट त्यांना करायला का आवडते? आता हे पहा, तुमच्या एखाद्या फ्रेंडला वेगवेगळे पदार्थ तयार करायला आवडत असतील, हो की नाही? मग ते तयार करायला त्याला का आवडतात? किंवा तुमच्या एखाद्या मित्राला चित्र काढायला आवडतं, तुमच्या एखाद्या मैत्रिणीला छान रांगोळी काढाविषयी वाटते, खूप आवडते तिला रांगोळी काढायला, कोणाला मेहंदी काढायला आवडतं. असे वेगवेगळे कलागुण असतात. कोणाला खेळायला आवडत असतं, छान त्यांना कोणताही बास्केटबॉल म्हणा किंवा क्रिकेट म्हणा ते आवडतं. मग का आवडतं याबद्दल तुम्ही चर्चा करायची आहे आणि त्यामागील कारणे समजून घ्यायची आहेत. त्यानंतर उपक्रम करायला सांगितलेला आहे. तुमच्या परिसराचे निरीक्षण करा. परिसरातील विविध घटकांपासून तुम्हाला काय काय शिकायला मिळते त्याची नोंद करा. आपल्याला निसर्ग खूप काही शिकवत असतो बरं का. मग निसर्गामध्ये तुम्हाला काय काय दिसतं, त्यापासून तुम्हाला काय काय शिकायला मिळतं याबद्दल तुम्ही जरा विचार करायचा आहे. चला पुढे काय दिलेलं आहे आपण समजून घेऊया. वाक्य म्हणजे काय? सांगा बरं मला, वाक्य म्हणजे काय? खूप सोपा प्रश्न आहे. वाक्य म्हणजे काय? घर, नदी, ओढा, जवळ, राहतो, हे वाक्य आहे का? नाही. वाक्य म्हणजे काय? संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. वाक्य कशापासून बनतं? तर अनेक शब्दांपासून एक वाक्य बनत असतं. पण मग कोणतेही शब्द घेतले, त्यांना एकत्र केलं की वाक्य तयार होतं का? तर नाही. वाक्य कसं तयार होतं? तर संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला, जे शब्दसमूह त्या वाक्याचा संपूर्ण अर्थ व्यक्त करत आहेत त्यालाच वाक्य असं म्हणतात. वाक्याचे दोन भाग असतात. ज्याच्याविषयी सांगायचे ते उद्देश, म्हणजे आपण कोणाबद्दल सांगत आहोत ते काय झालं? उद्देश. आणि जे सांगायचे ते म्हणजे विधेय. जसं की त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. आता इथे कोणाबद्दल सांगितलंय? तर मोठ्या मुलाबद्दल. आणि काय सांगितलंय? की तो मुंबईला जातो, हो ना. मग मोठ्या मुलाबद्दल सांगितलेलं आहे म्हटल्यावर ते काय झालं? उद्देश. आणि जातो काय झालं? विधेय झालं. अशाच प्रकारे वाक्याची 4 प्रकार आहेत. 1 विधानार्थी वाक्य, 2 प्रश्नार्थी वाक्य, 3 उद्गारार्थी वाक्य, 4 आज्ञार्थी वाक्य. आता विधानार्थी वाक्य म्हणजे काय? अशा प्रकारची वाक्ये जे विधान असतात. म्हणजे माझे घर दवाखान्याजवळ आहे, हे काय झालं? एक विधान झालं. यामध्ये काही बदल होणार आहे का? नाही. माझे घर दवाखान्याजवळ आहे. मी रोज शाळेत जातो, हे काय झालं? विधान झालं. तो रोज व्यायाम करत नाही, विधान आहे हे एक. या प्रकारच्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, त्यांना काय म्हणतात? विधानार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय? किती सोपं आहे. असे वाक्य ज्यामध्ये प्रश्न केलेला असतो. त्यानंतर उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय? अशी वाक्ये ज्यामध्ये भावना व्यक्त केलेल्या असतात. जसे की अरे रे फार वाईट झाले, त्यानंतर शाबाश चांगले काम केलेस, त्यानंतर अरे वा किती छान गुण मिळाले, किंवा अरे वा किती छान दिसतेस. हे काय झाले? यामध्ये आपल्या भावना व्यक्त होत आहेत, म्हणून यांना उद्गारार्थी वाक्य असं म्हणतात. आणि उद्गारार्थी वाक्य ओळखायला खूप सोपं आहे. असं एक्सक्लेमेशनचं उद्गारार्थी चिन्ह त्यामध्ये असतं. आणि प्रश्नार्थी वाक्य ओळखायला प्रश्नचिन्ह असतं. त्यानंतर आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? ज्यामध्ये आज्ञा केलेली असते ज्या वाक्यांमध्ये. जसं की मुलांनो रांगेत चला, उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा, हे काय झाली? आज्ञा झाली. खाली बस,
ओरडू नकोस हे काय झालं, आज्ञा झाली. आलं लक्षात?